हे प्राण जे आहेत, हे श्वास जे येणार जाणार आहे, ह्याच्यावरच आम्हाला भोगायचं पण आहे. योग पण या श्वासामध्येच आहे आणि रोग पण या श्वासामध्येच आहे आणि योग पण. आता ठरवा बाबा काय करायचंय त्या श्वासामध्ये, रोग, योग आणि भोग. आता तुम्ही ठरवायचे काय करायचंय. रोग जास्त तर प्रतिकूल परिस्थिती. रोग जर अंगी शिरला तर आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते का आपण ध्यानाला बसू शकतोय का नामस्मरण करू शकतो, नाही होऊ शकत ना. आपल्याला काय केलं पाहिजे, त्या रोगला कसं बाजूला करता येईल त्यासाठी आपल्याला बाजूला, कारण रोग एक काळ आहे ना, शरीराला रोग काय, पण त्याला तुम्ही मिठी मारू शकत नाही, कारण त्याला सुद्धा भगवंताने औषध दिलेलं आहे. जा औषध घ्या त्या काळाला दूर करा, कारण रोग आला म्हणून तो तुमचा शेवटचा सुद्धा दिवस. असं नको म्हणू की तुम्ही म्हणा मला साधा ताप आहे ना, नाही, ते ताप सुद्धा हाडातनी जर शिरला तर जागेवर मशीन पडेल. आणि जेव्हा घरचे लोक वैतागतील ना तेव्हा म्हणतील मी यांच्यासाठी जीव की प्राण वाचले, पण यांना एक दिवस मी पडलेली. हे परम सत्य त्रिवार सत्य आहे. ते म्हणतानाच वाटतं मला नाजूक साजूक ताप आला, पण ह्यो नाजूक साजूक ताप जर हाडात शिरला ना तर घरची सुद्धा शेवेला मागं पुढं सरतात. हे काळ आहे, शरीराला रोग काळ आहे, पण आत्म्याला ज्ञान योग आहे. काय योग आहे, हा संधी साधायची ज्ञान योग. ज्ञान योगातून मग भक्ती योग होत, मग कर्माला सुरुवात. पहिले कर्म चुकीचेच होते, मग ज्ञान कळलं, ज्ञान योग आला, ज्ञान योगाने भक्ती योग आला, म्हणजे समर्पण करत चल परमेश्वराला. मग आमचे कर्म सुधारायला आप लागले, कर्म करावे नाही लागले, कर्म चांगलेच व्हायला लागले. का बरं, कारण पृथ्वीचा योगदान किती आहे ते भगवंताला मानलं पाहिजे. देव परमेश्वरा खरंच पृथ्वीचं किती मोठं योगदान आहे. राजे महाराजे इथं होऊन गेलेत का नाही गेले, आज त्यांचे नाव आहेत का नाही. ज्यांनी चांगलं चांगलं केलं त्यांची नाव आहेत. अफजल खान सारख्या वाईट करत गेलं त्यांची नाव आज. तुकाराम महाराज छळणाऱ्याचे नाव आहे, तुकाराम महाराजांचे नाव आहे आणि छळणाऱ्याचे नाव आहे का नाही. हे पृथ्वी अशी आहे ना, तिथं दोघांना किती मोठे स्थान आहे तिचं, की तिथं सगळेच लोक येऊन गेले, दोघांचे नाव आहे. पृथ्वीला म्हणलं पाहिजे खरंच, पृथ्वीला नाही देवा निराकार पृथ्वी पण तूच आहे का नाही. निराकारतूनच पृथ्वी ना, पृथ्वीचं स्वतःच आहे का, स्वतःच काय, निराकारच पृथ्वी झाला. देवा निराकार पृथ्वी तूच झाला. आणि कितीतरी जीवाचा सांभाळ तू करतो, कोण करतो. पाण्यावर राहू शकतो का आपण, प्रपंच करू शकतो, माडी बांधू शकतो का समुद्रात, नाही ना. पाण्यात बांधता येते का, बांधता कुठं आली पृथ्वी. म्हणून त्याला म्हणतात मुलाधार. काय म्हणतात, मुलाधार. मूळाधार कशाचा मिळाला, पृथ्वीचा. म्हणून सांगितलं जरा चपल्या उतरून जमिनीवरती, कारण मूल मुलाशी जुडलं, म्हणजे ही माती या मातीच्या संपर्कात आलीच पाहिजे, आलीच पाहिजे.